श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत असं मानलं जातं आणि ती चक्र जणू काही कमळाच्या आकाराची आहेत आणि त्यापैकी अनाहत चक्र नावाचं जे असतं ते हृदयामध्ये असतं आणि म्हणून त्याला हृदय कमळ असंही म्हणतात. त्या हृदय कमळामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि जिथे लक्ष्मी असते तिथे भगवंताचाही वास असतो आणि म्हणून आपल्या हृदय कमळामध्ये आराम करणारा, तिथे वास करणारा असा जो भगवंत आहे, पुढे म्हणतायत जो योगियांचा निष्काम कामू. काय सुरेख वर्णन केलंय बघा. योगी म्हटला की तो निष्काम असलाच पाहिजे. त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या काम असताच कामा नये. त्याला भगवंताशिवाय अन्य काही माहीतच नसतं आणि म्हणून त्याला योगी म्हणतात. पण इतर गोष्टींमध्ये जरी तो निष्काम असला तरी भगवंताकरिता मात्र तो त्याच्या मनामध्ये कामू असलाच पाहिजे. मोठा योगी जरी झाला तरी त्याला जगातलं जरी काही नको असलं तरी भगवंत हवाच आहे ना. म्हणजे भगवंत हवा ही सुद्धा एक कामनाच आहे आणि म्हणून योगियांचा निष्काम कामू असं म्हटलेलं आहे. बघा किती सुंदर त्यांनी वर्णन केलं आहे. तो म्हणत असे पुरुषोत्तमू सांगीन ऐक. असा जो पुरुषोत्तम भगवान आहे तो सांगतोय आणि अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना मी आता सांगतो ते ऐक. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, ओवी क्रमांक 240. तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती. काम शब्द हा फक्त काम वासना याच अर्थाने घ्यायचा नसून आपल्या मनातल्या इच्छा, अपेक्षा, हाव या सगळ्या गोष्टी तृप्त करणं या अर्थाने तो घ्यायचा आहे. आपल्या इच्छा तृप्त करणाऱ्या 2 महत्त्वाच्या इंद्रियांचा इथे उल्लेख आवश्यक आहे. एक म्हणजे जे आपल्याला खायला प्यायला हवं असतं ती वासना पूर्ण करणारं इंद्रिय म्हणजे आपलं जीभ, आणि स्त्रीबद्दलच्या ज्या काही आपल्या अपेक्षा असतात, स्त्रीबद्दलची जी काही कामवासना असते ती तृप्त करणारी आपली इंद्रिय. या दोन्ही इंद्रियांवर जेव्हा आपण ताबा मिळवू तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला कामावर ताबा मिळवता येतो. ही एक प्रकारची शक्तीच आहे आणि ती आतमधली शक्ती आहे. माणसाला तृप्ती तर हवीच असते. तृप्त झाल्याशिवाय त्याला जगता येणारच नाही आणि म्हणून आपल्या मनातल्या इच्छा, अपेक्षा तृप्त होण्याकरता खाणं आणि कामवासना भोगणं ही 2 प्रमुख इंद्रिय आहेत. मनामध्ये निर्माण होणारी कामवासना ही एक प्रकारची शक्ती आहे, ते एक प्रकारचं सामर्थ्य आहे. ती जर आवरली तर आपल्या आयुष्याचं कल्याण होतं आणि ती जर बहकली तर आपलं अधःपतन होतं आणि म्हणून साधकाने तरी निदान या कामवासनेला आवर घातला पाहिजे. अन्यथा त्याच्या हातून साधना होणार नाही, त्याच्या हातून साधन घडणार नाही.
रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रामध्ये एक प्रकार असा आहे, एका स्त्रीने दुसऱ्या एका स्त्रीला नग्न करून रामकृष्ण परमहंसांच्या मांडीवर बसवलं. आता रामकृष्ण परमहंस हे खऱ्या अर्थाने सत्पुरुष होते, साधू होते, आणि म्हणून ती स्त्री जेव्हा आपल्या मांडीवर येऊन बसली आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी बसल्या बसल्या तिथेच समाधी अवस्थेमध्ये गेले. हे खऱ्या अर्थाने साधू. आपण आपल्या गुरुसमोर गेलो तर आपलं अंतःकरण स्वच्छ पाहिजे. देह आणि मन या दोन्ही गोष्टी स्वच्छ पाहिजेत. कारण आपल्या मनात काय चाललं आहे, मनामध्ये कोणती खळबळ माजली आहे, हे सद्गुरू ताबडतोब ओळखतात. आपलं मन जरी आपल्याला आवरता येत नसलं तरी निदान मनाचा व्यवहार स्वच्छ पाहिजे. पंढरपूरला एक फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. वय जवळजवळ 80 वर्षाच्या आसपास होतं. ते प्रवचन कीर्तन करत असत, परंतु स्त्रियांना मात्र स्पर्श करू देत नसत. महाराजांना ते फार मानत होते. एका गुरुपौर्णिमेला त्यांनी महाराजांची पूजा केली आणि दर्शन घेऊन महाराजांसमोर ते बसले. बरेच स्त्री पुरुष येत होते, महाराजांची पूजा करत होते आणि त्यांच्या पाया पडत होते. हे पंढरपूरचे बुवा शेजारीच उभे होते. थोड्या वेळाने महाराजांनी त्यांना हात धरला आणि आपल्या शेजारी बसवून घेतलं आणि आलेल्या बायकांना उद्देशून म्हणाले की यांच्याही पाया पडा. यावर बुवा म्हणाले, महाराज, हा केवळ आपला अधिकार आहे, माझा नाही. त्यावर महाराज त्यांना म्हणाले, अहो, असं किती दिवस घाबरणार, पडू दे त्यांना पाया. परंतु इतकं घडून सुद्धा, महाराजांनी सांगून सुद्धा त्यांचा मुळातच संकोची स्वभाव असल्यामुळे त्यांनी आपले पायच वर घेतले आणि मांडी घालून बसले. हे का सांगितलं तर ज्यांना परमार्थ करायचा आहे, ज्यांना परमार्थ साधायचा आहे, त्यांनी वागण्या बोलण्याच्या या मर्यादा सांभाळल्याच पाहिजेत. हा खरा संन्यासीपणा. हे सर्व आतून आलं पाहिजे. वरवर किंवा मनाविरुद्ध किंवा जबरदस्तीने करणं यामध्ये काही खरी मजा नाही आणि त्यातून काही साध्यही होणार नाही. आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवायचा आहे, तो मनातून आतून आला पाहिजे. कुणाला दाखवण्यासाठी किंवा कुणी सांगतंय म्हणून आपण वरवर ताबा मिळवला आहे असं प्रदर्शन करणं हे मात्र चुकीचं आहे. जया ते कृपेची साठवण नाही, नाही का? अहो, ज्यांच्याजवळ कृपाच नाही ते तुमचा नाश करायला आलेले आहेत. अशा लोकांना दया माया नाही. एकदा का तुम्ही त्यांच्या ताब्यात गेलात की तुमचं आध्यात्मिक जीवन नष्ट झालं म्हणून समजा. आणि म्हणून हे सगळे कृतांत आहेत, म्हणजे प्रत्यक्ष यमराजच आहेत असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की बाबा रे, हे काम आणि क्रोध हे इतके वाईट आहेत की जया ते कृपेची साठवण नाही. हे कधीच कुणावर कृपा करत नाहीत. ते तुमचा नाश करायलाच टपलेले आहेत आणि जणू काही हे कृतांत आहेत, यमराजच आहेत. हे जे विकार आहेत ते इतके जबरदस्त आहेत की भल्या भल्यांना ते लोळवतात, नागवतात. मग सामान्य माणसाची काय अवस्था. या विकारांना आवर घालता येणं हेच
महत्त्वाचं आहे आणि हाच पुरुषार्थ आहे. एक साधी जीभ जिंकायची तर आपल्याला किती काय काय करावं लागतं. उपास तापास करावे लागतात. हे खा ते खाऊ नका, या सगळ्या गोष्टी आपण करतो. परंतु काही गोष्टी करणं आणि काही गोष्टी टाळणं म्हणजे जिभेवर ताबा मिळवला असं नाही. प्रत्येक गोष्टीला मनापासून आपण आवर घातला पाहिजे आणि मर्यादा पालन केली पाहिजे. प्रत्येक माणसाला वैयक्तिक आवड निवड ही असतेच, परंतु त्याच्या अधीन मात्र होता कामा नये. सगळ्या इंद्रियांना सुद्धा त्यांचे त्यांचे विषय हे पुरवायचेच असतात, परंतु मर्यादेतच ते पुरवले पाहिजेत. एखादं इंद्रिय जर अधिक त्रास देत असेल तर भगवंता हे इंद्रिय मला नको अशी प्रार्थना करावी. पण असं म्हणून या गोष्टी थोड्याच नाहीशा होणार आहेत. आपल्या साधनाच्या जे काही आड येत असेल ते आवरलंच पाहिजे. या बाबतीत तुकाराम महाराज हे फार आदर्श आहेत. परमार्थाला प्रारंभ करण्यापूर्वी आज काय करावं बरं, हा एक फार मोठा प्रश्न आहे. वाणीचा जय करणं हाच परमार्थाचा खरा आरंभ आहे. सत्पुरुषांचं प्रधान लक्षण कोणतं असेल तर त्यांची प्रसन्न वाणी, आनंदी वृत्ती, नाही का. जे कोणी सत्पुरुषांच्या सहवासात जातात तो आनंद घेऊनच ते परत येतात. आणि सत्पुरुषांचं दुसरं लक्षण कुठलं असेल तर मौन. महाराज एकदा एका माणसाला म्हणाले, 1 वर्षभर तुम्ही मौन पाळा, खोटं बोलू नका, जरुरी पुरतंच बोला, तर तुम्हाला वाक्सिद्धी येईल. एकनाथ महाराजांनी देखील आपल्या भागवतामध्ये म्हटलंय, तुम्ही एकीकडे मौन सांगता आणि एकीकडे नाम घ्या म्हणता, तर हे कसं काय. यावर महाराज काय म्हणाले, राम नाम घेणं हे महामौन आहे. मननात मुनीही, नाही का. महाराज काय म्हणतात, खरा मुनी कोण, जो मनन करतो तो मुनी, जो मौनात असतो तो मुनी, जो भगवंताचं मनन चिंतन करतो, जो भगवंताच्या नामामध्ये मग्न आहे, त्याला बाकी गोष्टी बोलायला वेळच कुठे असतो. आणि तो बाकी गोष्टी बोलू तरी कसा शकेल. आणि म्हणून मौन पाळणं आणि अखंड प्रसन्नता ही सत्पुरुषांची खरी लक्षणं आहेत. माणसाच्या मनाची जी शक्ती असते ती बडबड करण्यामध्ये खर्च होते. मनामध्ये कल्पना निर्माण करण्यामध्ये देखील आपली शक्ती खर्च होते. बोलण्यामध्ये तर फार शक्ती खर्च होते. महाराज म्हणाले, तुमच्या खिशामध्ये पैसा आहे म्हणून तुम्ही उठसूट सगळ्या गोष्टी घेत बसता का. जरूर आहे तेवढाच पैसा खर्च करताना मग तसंच बोलण्याचं आहे. आपल्याला भगवंतानी वाणी दिलेली आहे, आपल्याला बोलता येतं, म्हणून काय वाटेल ते बडबडत बसणं हे योग्य नाही. जरूर तितकंच बोलावं, जास्त बोलू नये. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की फार बोलणाऱ्या, बडबड करणाऱ्या माणसांच्या बोलण्याला कोणीच किंमत देत नाही. परमार्थामध्ये माणसाला सुखी व्हायचं असेल तर जरूर असेल तितकंच बोलावं. जास्त बोलणारा माणूस हा दुःख ओढवून घेतो, इतरांना दुखवतो आणि संबंध बिघडवून घेतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपली इंद्रिय ही एक प्रकारे चोरच आहेत, परंतु वरवर साव असल्याचा आव आणतात, म्हणून ती साव चोर आहेत.
एका मर्यादेपर्यंत ती आपल्याला सज्जन वाटतात, पण ती मर्यादा ओलांडली की ती इंद्रिये केव्हा आपला घात करतील हे सांगता येत नाही. हेच ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या एका ओळीमध्ये म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. आता इथे रसिक कुणाला म्हणायचं? ज्याला सौंदर्याची जाण आहे तो रसिक. परंतु सौंदर्य उपभोगण्याची जी वृत्ती आहे, रसिकता आहे, ती इंद्रियाद्वारेच व्यक्त होते, प्रगट होते. आणि म्हणून रसिकता ही सुद्धा इंद्रियांवरच अवलंबून असते. सौंदर्याचा देखील भोग घेताना आपण इंद्रियांचाच वापर करतो. आणि म्हणून सौंदर्याची जाण असणारं आपलं हे मन, हे रसिक मन, हे वेगळंच असतं. सौंदर्याची जाण आपल्याला इंद्रियामधूनच व्यक्त होते. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता हे ध्यान सुंदर आहे हे त्यांना डोळ्यांनी पाहूनच कळलं ना. म्हणजे डोळ्यांचा वापर केल्याशिवाय सौंदर्य कळणार कसं, दिसणार कसं? आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना या सगळ्या जगामध्ये फक्त सौंदर्यच दिसतंय. आणि म्हणून इंद्रियांचा वापर तर करावा लागणारच आहे, परंतु तो मर्यादेतच करावा, प्रमाणातच करावा. गोपाल कृष्ण भगवान की जय.